स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। मी आता देवपूजा करून देवाला धूप ओवाळत आहे। इथे माझी देवपूजा करून झालेली आहे। देवाला अशी मस्तपैकी धूप दाखवलेली आहे। आणि बाहेर बघा मी अशी तुळशीपाशी दरवाजामध्ये रांगोळी काढलेली आहे। इथे मी आता स्वयंपाक करून झालेला आहे। भांडी घासण्यासाठी एका टपामध्ये भरत आहे। नंतर मी किचन पुसून घेत आहे सगळे। जेवण झाल्यानंतर स्वयंपाक करून झाल्यानंतर इथे गॅस कट्टा स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। त्यानंतर माझा किचन कट्टा पूर्ण क्लीन झालेला आहे आणि असा स्वच्छ दिसत आहे। त्यानंतर मी इकडे भात आणि डाळ आमटीसाठी शिजत ठेवलेले आहे। नंतर मी इथे कपड्यांच्या घड्या घालायला घेतलेल्या आहेत। पूर्ण कपड्यांच्या घड्या अशा व्यवस्थित घालून घेतलेल्या आहेत। इथे कपड्यांच्या घड्या घालून झालेल्या आहेत आणि इथे मी हे धुवायला काढलेले आहे। तर मी ते आता लावून स्वच्छ धुवून ठेवलेले आहे। तर मी इथे झाडू मारण्यासाठी घेतलेला आहे। आता पूर्ण घर झाडून काढत आहे। झाडून काढल्यानंतर मी फरशी पुसायला घेतलेली आहे। इथे माझ्या चारही रूम आता फरशी पुसून घेत आहे मी। हा माझा हॉल आहे। तर मी हॉलमध्ये सुद्धा फरशी पुसून घेत आहे। हॉलमधली फरशी पुसून झाल्यानंतर मी आता चुलीला पोतेरा देत आहे। तर माझ्या घरामध्ये गॅस आहे, चूल सुद्धा आहे। मी चूल सुद्धा घातलेली आहे। तर आता जे युद्ध झालेलं होतं त्यामध्ये सिलेंडर मिळत नव्हता। तर आता मला गॅसची चिंता नाही, सिलेंडर मिळो अगर न मिळो आमच्याकडे चुली आहेत। आणि मला वाटतं असं प्रत्येकाने चूल घरामध्ये घालावी। जर घरामध्ये तुमच्या जागा नसेल तर तुम्ही बाहेर अंगणामध्ये अशी चूल घालावी। मला चुलीवरचं जेवण करायला खूप आवडते आणि मी इथे आता चुलीला पोतेरा देत आहे। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी मी चुलीला असा पोतेरा देत आहे। आम्हाला इकडे गॅस संपला तरी आम्हाला टेन्शन नसतं आणि लाकडं सुद्धा वकारीमध्ये असतात। त्यामुळे गावाकडे लाकडेही मिळून जातात, सहज मिळून जातात, वकारीमध्ये असतात। छान अशी मातीने चूल अशी मी सारवून घेतलेली आहे। आणि तुम्ही बघू शकता चूल सारवून झाल्यानंतर मी चुलीला हळदी कुंकू लावत आहे। चूल ही आपली लक्ष्मी आहे। पूर्वीचे लोक चुलीवर जेवण करत होते। त्यामुळे मी चुलीला हळदी कुंकू लावलेले आहे। आणि इथे माझी भांडी राहिलेली आहेत घासायची, तर मी भांडी घासून घेत आहे। भांडी घासून झाल्यानंतर मी कपडे धुवून वाळत घालत आहे। कपडे धुतलेले शूट मी केलेले नाही, त्यामुळे मी कपडे वाळत घातलेलेच शूट केलेले आहे।
आणि आता माझी सगळी कामं आवरून मी मस्त अशी रेडी तयार झालेली आहे. तर बाय बाय, भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये.